तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सी-टी-ए-टी ही जी काही पेपर आहेत पहा, याची डेटसुद्धा आलेली पहा. त्यामुळे मित्रांनो आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ज्यांनी कोणी फॉर्म भरले असतील, विषय निवडले असतील, त्यांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत. आता या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, जे काही बालविकास झालं, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, त्याचे सगळे प्रश्न आपल्याला हिंदीमधून असणार आहेत. त्यामुळे आपण मराठीमध्ये न बघता हिंदीमध्ये आपण प्रश्न पाहणार आहेत. आणि मित्रांनो या व्हिडिओचे पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण एक WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली बघा. त्यावर तुम्ही नक्की क्लिक करा. तुम्हाला मित्रांनो ही पी-डी-एफ त्या WhatsApp ग्रुपला मी टाकणार आहे. त्यामुळे तो WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? तर जे काही आपलं टायटल आहे बघा, त्या टायटलवर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आपला WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी मित्रांनो ही पी-डी-एफ तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळून जाईल. त्यामुळे पहिलं काम ते करून टाका. बाकीचं सगळं मागं राहू द्या. चला सगळ्यांनी इथपर्यंत आले असतील तर आपण आता व्हिडिओला चालू करूयात. आणि जे काही महत्त्वाचे बालविकासचे प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण पाहणार आहेत. हिंदीमधून असणार आहेत. प्रश्न हे सगळे पेपरला विचारलेले आहेत पहा. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित पहा कसे प्रश्न येतात. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, एक समावेशी कक्षा में शिक्षक. आता एक समावेशी कक्षा में शिक्षक, तर याचं योग्य उत्तर काय पहा. बच्चे की विभिन्न आवश्यकताओं के अनुरूप पाठ्य चर्चा और शैक्षणिक रणनीतियों को संशोधित करता है. म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो दुसरा प्रश्न आहे बघा, अधिगम के सार्वभौमिक अभिकल्प में क्या शामिल नहीं है? मित्रांनो थोडा उच्चार मागे पुढे होऊ शकतो, परंतु तुम्ही समजून घ्या. तर बघा, अधिगम के सार्वभौमिक अभिकल्प में क्या शामिल नहीं है? त्याचं करेक्ट आंसर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, शिक्षार्थियों के नामीकरण और वर्गीकरण के विभिन्न रूपों को लागू करना. मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी शामिल नहीं है. पुढचा प्रश्न है मित्रांनो, नई अवधारणाओं को पढ़ने के लिए निम्नलिखित में से कौन सी प्रभावी रणनीतियाँ है? तर कौन सी प्रभावी रणनीतियाँ है? उदाहरण प्रस्तुत करणं म्हणजे उदाहरण देणं, गैर उदाहरण प्रस्तुत करणं म्हणजे दुसरं पण या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर अवधारणाओं के बीच संबंधों के बारे में सोच को बढ़ावा देना म्हणजे 1, 2, 3 मित्रांनो या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर आहे. आपलं उत्तर कोणतं आहे पहा, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 4 है पहा, भाषा और सोच प्रक्रिया के बीच संबंध का प्रस्ताव रखते हुए लेव वायोगस्की ने निम्नलिखित में से किस रूप में भाषा को अवधारणाबद्ध किया है? अवधारणाबद्ध किया है. तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा. याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी. भाषा एक सांस्कृतिक उपकरण है जो संज्ञान को कई तरीकों से सुगम बनाती है. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो ही आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न है मित्रांनो, हालांकि अंतरसमूह व्यक्तिगत भिन्नताओं की संभावना मौजूद है, फिर स्वलीनता वाले अधिकांश विद्यार्थी. तर बघा या ठिकाणी समजून घ्या सगळ्यांनी. आपल्याला आता हिंदीमधूनच द्यायचं आहे म्हणल्यावर समजून घेणं पण आपल्याला कर्तव्य आहे पहा. तर बघा प्रश्न क्रमांक 5चं उत्तर काय पहा, दिनचर्या या चरणों को सख्ती से पालन करते. बघा जी काही दिनचर्या असेल ती एकदम सक्त म्हणजे कडक पालन करते बघा. हालांकि अंतरसमूह व्यक्तिगत भिन्नताओं की संभावना मौजूद है, फिर भी स्वलीनता वाले अधिकांश विद्यार्थी म्हणजे स्वलीनता वाले अधिकांश विद्यार्थी काय करतात, आपली जी काही वेळापत्रक आहे किंवा जी काही दिनचर्या आहे याच्यानुसार बघा सक्तीचे पालन करते हे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सी-टी-ए-टी साठी लागणारे अतिशय IMPS हे बघा तुम्हाला MCQ तसेच या ठिकाणी MCQ तसेच PYQ मिळणार आहेत मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे बघा, अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आता पेपर हिंदीमधून असणार आहे आणि वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी या PDF तयार केलेल्या आहेत मित्रांनो. या PDFमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील बघा हिंदीमधले, त्याचबरोबर तुम्ही जो विषय निवडला त्याचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला फोनपे नंबर आहे बघा 93 25 23 08 40 बघा 93 25 23 93 25 23 08 40 या नंबरला बघा तुम्हाला फोनपेमध्ये ₹399 या ठिकाणी पेमेंट करायचं आहे बघा. किती? ₹399 पेमेंट करायचं आहे आणि लगेच मित्रांनो तुम्हाला मी सगळे या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाठवून देईल पहा. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही नंबर दिसतोय त्या ठिकाणी ₹399 फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट टाकायचा बघा. स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे महत्त्वाचे IMP प्रश्न मी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचं आहे पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आता या ठिकाणी पहा जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा बालविकासाचे, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे IMP मटेरियल असेल ते तुम्हाला एका मिनिटामध्ये मिळून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, जो काही फोनपे नंबर दिलेला आहे आपण त्यावर क्लिक करायचं आहे.
पेमेंट करायचं आहे आणि लगेच मित्रांनो WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार. बघा जो काही जीन पियाजे आहे त्यांचे जे काही संज्ञानात्मक विकास के सिद्धांत आहे याच्या अनुसार बघा सीखने के अनुभव बच्चे के संज्ञानात्मक क्रियाओं के वर्तमान स्तर पर निर्भर करते. जीन पियाजे के जे काही सिद्धांत आहे त्यानुसार. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, उन बच्चों को जिन्हें दृष्टि बाधित है उन्हें शामिल करते समय शिक्षकों को टिंब टिंब का उपयोग करना चाहिए जो. बघा जे दृष्टिबाधित आहेत बघा त्यांच्यासाठी काय सामील केलं पाहिजे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, ब्रेल लिपी असते बघा, ब्रेल आणि एक स्पर्श प्रणाली हे या ठिकाणी सामील केलं पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, हावर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत का प्रस्ताव है की. बघा हावर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत का प्रस्ताव है की. कोणता प्रस्ताव आहे त्यांचा? त्याचं योग्य उत्तर आहे पहा, बुद्धी समय के साथ बदलती है. हा प्रस्ताव कोणाचा बघा, हावर्ड गार्डनर यांचा आहे पहा. समजलं. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, प्रगतिशील शिक्षा के हिमायती इनमें किस कथन से सहमत होंगे. प्रगतिशील शिक्षा के हिमायती इनमें से किस कथन से सहमत होंगे. तो बघा, बच्चे एक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक संदर्भ में पैदा होते और यह पृष्ठभूमि उनके विकास को प्रभावित करती है पहा. समजलं. प्रगतिशील शिक्षा के हिमायती इनमें से किस कथन से सहमत होंगे. तर बघा, बच्चे एक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक संदर्भ में पैदा होते और यह पृष्ठभूमि उनके विकास को प्रभावित करती है. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निम्न में से म्हणजे खालीलपैकी कोणता प्रदर्शन लक्ष्य अभिविन्याम का एक उदाहरण आहे. बघा खालीलपैकी कोणता प्रदर्शन आहे जे लक्ष्य अभिविन्याम का एक उदाहरण आहे. तर बघा, एक छात्र अच्छा ग्रेड पाने और दूसरों से बेहतर होने के लिए कड़ी मेहनत करता है. हे काय बघायचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 आहे, निम्न में से म्हणजे खालीलपैकी कोणता विद्यार्थी. बघा, निम्न में से कौन सा विद्यार्थी में सीखने के लिए आकलन का एक उदाहरण आहे. खालीलपैकी कोणता विद्यार्थी आहे तो शिकण्यासाठी एक आकलनचं एक उदाहरण आहे. त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो. तर बघा ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पहा, एक परियोजना की शुरुआत में छात्रों को दिया गया रूब्रिक यह रेखांकित करते हुए कि उन्हें एक निश्चित ग्रेड प्राप्त करने के लिए क्या करना चाहिए. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, निम्नलिखित म्हणजे खालीलपैकी कोणचं कथन नैदानिक आकलन के लिए उद्देश का उपयुक्त वर्णन करता है. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, कौन सा कथन नैदानिक आकलन के उद्देश्य का उपयुक्त वर्णन करता है. त्याचे योग्य उत्तर है मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, उन क्षेत्रों की पहचान करना जहां विद्यार्थियों को अतिरिक्त सहायता या निर्देश की आवश्यकता हो सकती है. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लिव वायंगोस्की संज्ञानात्मक विकास को किस रूप में देखते हैं. तर मित्रांनो किस रूप में देखते हैं, तर बघा एक सहयोगात्मक प्रक्रिया या रूपाने ते पाहतात पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लेव वायगोस्की के सिद्धांत का पालन करते हुए एक शिक्षक को. बघा त्यांच्या सिद्धांतांचं पालन करून एक शिक्षकाला काय केलं पाहिजे, म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अपने विद्यार्थियों के साथ पारस्परिक अध्यापन का पालन करना चाहिए पहा. काय करणं पाहिजे, पारस्परिक अध्यापन का पालन करना चाहिए. ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निम्न में से कौन सा एक ऐसे प्रश्न का उदाहरण है जो विवेचनात्मक सोच को बढ़ावा देता है. तर बघा ऑप्शन क्रमांक बी, द्वितीय विश्व युद्ध के फैलने में किन कारकों का योगदान था. म्हणजे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निम्नलिखित में से किस विधि में शिक्षक और विद्यार्थी अपनी भूमिकाओं का विनिमय करते हैं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, पारस्परिक अध्यापन. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक सी, पारस्परिक अध्यापन याचं योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 से व्यवहार, रुचिया, दृष्टिकोन, कौशल और व्यक्तिगत लक्षण जिन्हें एक संस्कृति विशिष्ट जेंडर के लिए उपयुक्त मानती है उन्हें टिंब टिंब के रूप में संदर्भित किया जाता है और यह टिंब टिंब होते हैं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येईल पहा ऑप्शन क्रमांक डी. बघा जेंडर भूमिका आहे आणि सांस्कृतिक रूपचे परिभाषित. याचं योग्य उत्तर येईल पहा. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय येईल पहा, जेंडर भूमिका आहे आणि दुसऱ्या वाक्यात येईल बघा हे काय असते, सांस्कृतिक रूप से परिभाषित होते हे.
25 नंबरचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी कथन दिलंय, प्रत्येक बच्चे को खेलने, प्रयोग करने और अपनी दुनिया की खोज करने का अवसर मिलते हैं. त्याचं कारण दिलंय बघा, बचपन एक सार्वभौमिक निर्माण आहे. या ठिकाणी जर आपल्याला विचारलं, तर यामधलं बरोबर विकल्प म्हणजे बरोबर कथन आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो, ए आणि आर दोन्ही पण या ठिकाणी काय आहे बघा, चुकीचे आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 आहे. आप एक शिक्षक है जो अपने छात्र को आलोचनात्मक और रचनात्मक रूप से सोचने के लिए प्रोत्साहित करना चाहते हैं. निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार की चिंतन को बढ़ावा देने की सबसे अधिक संभावना है? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल काय पहा, छात्रों को उनके अपने समाधान खोजने के लिए खुले सिरे वाले प्रश्न प्रदान करना, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए याचं काय पहा योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभिकथन आपल्याला दिलंय, एक समावेशी कक्षा में सभी पाठ्य चर्चा को अनुकूल के शैक्षणिक मानकों विशेष बच्चों के लिए निम्न स्तर करने के लिए निर्देशित किया जाना चाहिए. तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा, तर बघा या ठिकाणी अभिकथन ए दिले आणि त्याचं कारण बघा दिले आपल्याला, विशेष बच्चों की मुख्य धारा की कक्षा में सीखने की कोई संभावना नहीं है. आपल्याला या ठिकाणी सही म्हणजे बरोबर विधान या ठिकाणी निवडायचं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा, ऑप्शन क्रमांक सी होईल पहा. ए आणि आर दोन्ही पण या ठिकाणी हे विधानं चुकीचे आहेत पहा. दोन्ही विधानं चुकीचे आहेत पहा. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा, लॉरेन्स कोलबर्ग के सिद्धांत के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? लॉरेन्स कोहलबर्ग के सिद्धांत, जो काही लॉरेन्स आहे बघा, लॉरेन्स कोहलबर्ग के सिद्धांतनुसार. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येईल पहा, ऑप्शन क्रमांक बी, यह बच्चों की दुविवा दुविधात्मक स्थितियां प्रस्तुत करता है. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं काय पहा बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29, एक शिक्षिका छात्रों के उनके पूर्व ज्ञान को नई संकल्पनाओं से जोड़ने के अवसर प्रदान करके अपनी कक्षा में सार्थक सीखने का विवेचनात्मक सोच को सक्षम बनाना चाहती है. निम्नलिखित में से कौन सी शिक्षण रणनीति सबसे प्रभावी होगी? कौन सी होगी? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, छात्रों से नई सामग्री से संबंधित अपनी स्वयं के अनुभव साझा करने के लिए कहना और फिर उन्हें विषय से जोड़ना. ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, विकास के आयाम विकास के टिम्ब आयाम के तहत भावनाओं, आत्मधारणा तथा परिवारों, साथियों और दोस्तों के साथ पारस्परिक संबंधों में परिवर्तन का अध्ययन किया जाता है. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक सी, मनोसामाजिक. बघा, विकास के मनोसामाजिक आयाम के तहत भावनाओं, आत्मधारणा तथा परिवारों, साथियों और दोस्तों के साथ पारस्परिक संबंधों में परिवर्तन का अध्ययन किया जाता है.